आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। विजेचा तार अंगावर पडल्याने 5 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू। परभणी शहरातील प्रकाश आंबेडकर नगर या भागात आराध्य परमेश्वर शेडके वय 5 वर्ष ही मुलगी आपल्या घरातल्या अंगणावर खेळत होती। त्याच्या अंगावर विजेचा तार पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली। महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। या परिसरातील नागरिकांनी महावितरणास वारंवार सांगून देखील त्यांनी लोंब काढलेल्या विद्युत तारा दुरुस्ती केली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे। मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज 26वा दिवस। मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोरील जंतर मंतर मैदानावर मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाचा आज दिनांक 26 ऑगस्ट सोमवार रोजी 26वा दिवस असून या साखळी उपोषण स्थळी आजपर्यंत 5000हून अधिक मान्यवरांनी भेटी देऊन आपले समर्थन जाहीर केले। मात्र बेमुदत साखळी उपोषणाची दखल जिल्हाधिकारी तहसीलदारसह कोणत्याही कार्यालयामार्फत दखल घेण्यात आली नसल्याने आज दिनांक 26 ऑगस्ट सोमवार रोजी उपोषणकर्ते यांनी तात्पुरते स्वरूपात निश्चित बांधकाम करण्यास परवानगी देण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले। कारण बेमुदत उपोषण अजून किती दिवस चालणार हे सांगता येत नाही। सध्या पावसाळा सुरू असून पुढील काळात हिवाळा सुरू होणार असून साखळी उपोषणासाठी लावण्यात आलेल्या मंडप भाडा मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासनाने उपोषण स्थळी तात्पुरत्या स्वरूपात कोटा बांधकामाची परवानगी देण्याची मागणीचे निवेदन सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीचे ॲडव्होकेट इम्तियाज खान, मौलाना जहांगीर नदवी, मौलाना अब्दुल नदीम, मौलाना अब्दुल कुद्दूस, मुफ्ती सैयद मूसा, शेख अकील, मौलाना शेख रईस, जफर खान, निसार खादरी, मौलाना अहमद खान, मुफ्ती अरशद खान, सैयद सगीर, हाफिज रिजवान, हाफिज मुजीब दहलवी, मौलाना मोइनुद्दीन कासमी यांच्या वतीने देण्यात आले आहे। शिक्षक व शिक्षण संस्था समाज परिवर्तन करू शकतात। शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे। पूर्णा शहरातील श्री गुरु बुद्धिस्वामी विद्यालयात शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे यांनी 25 ऑगस्ट रोजी लोक प्रशासन विभागाला भेट दिली। यानंतर मानवीय विद्या शाखेच्या वतीने लोक प्रशासन विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर PV भुताडे यांच्याकडून शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी मानवीय विद्या शाखेतील प्राध्यापकाची चर्चा, हितगुज व मार्गदर्शन करताना भुसारे म्हणाले की महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जावेत, जसे की भित्तीपत्रक, प्रश्न मंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा, शिक्षण इत्यादी स्पर्धा महाविद्यालयामध्ये घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक विकास आणि जडणघडण अत्यंत चांगल्या पद्धतीने होते आणि राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग व्हावे, नैसर्गिक संसाधन संपत्तीचे जतन करावे असा संदेश त्यांनी दिला। शिक्षक व शिक्षण संस्था याच खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाची कार्य करू शकतात। प्राचीन काळातील शिक्षण पद्धतीने जे आताची शिक्षण पद्धती या विषयावर माहिती सांगितली। आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे। तसेच या शिक्षण पद्धतीमध्ये नवनवीन संकल्पना आल्या आहेत। या संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजविल्या पाहिजेत। या प्रसंगी लोक प्रशासन विभागाच्या प्रशासनाने या भित्तीपत्रकाची प्रशंसा व स्तुती केली आणि इतर कार्याचे कौतुक त्यांनी केले। या प्रसंगी महाविद्यालयातील प्रोफेसर डॉक्टर PV भुताडे, प्राध्यापक शेख फातेमा, डॉक्टर वृषाली आंबटकर, डॉक्टर रेखा पाटील, डॉक्टर जयश्री स्वामी, डॉक्टर वर्षा धुतमल, प्राध्यापक शीतल जाधव, डॉक्टर संदीप शिंदे, डॉक्टर ओंकार चिंचोले यांची प्रमुख उपस्थिती होती। सेलू नगरपालिकाद्वारा दूषित पाणी पुरवठा। सेलू नगरपालिकाद्वारा शहरात होणारा पाणी पुरवठा दूषित होत असल्याने रोगराई वाढली आहे। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। अगोदरच वातावरणात बदल होत असल्याने रोगराई वाढली आहे। याचाच भर म्हणजे सेलू नगरपालिकाद्वारा होणारा दूषित पाणी पुरवठा। याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज सेलू शहरातील नाला रोड भागात सोडण्यात आलेले पाणीचे बोलते दृश्य आहे। सेलू नगरपालिकाद्वारा होणारा दूषित पाणी पुरवठ्यामुळे लहान मुले, वयस्कर मंडळी नेहमी आजारी पडत आहे।
पाण्याच्या आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिक सेलू शहरातील खासगी रुग्णालयात एकच गर्दी होताना पाहावयास मिळत आहे। बालूर येथील मंदिरात दानपेटी फोडणारा चोरटा अटक। सेलू तालुक्यातील बालूर गावातील बालाजी मंदिर व कालिका देवी मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटीतील रक्कम पडविल्याची घटना 23 ऑगस्ट शुक्रवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती। गावातील गिरीश जोशी, फिरोज पठाण व दिगंबर मुंदरवाडे यांच्या घरासमोरील दुचाकी पडवून नेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु याबाबत नागरिकांना चाहूल लागल्याने नागरिकांनी पाठलाग केला असता चोरटा पसार होण्यास यशस्वी झाला होता। सकाळी ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर बालूर येथील पोलीस दूरक्षेत्रास कळविल्यानंतर पोलीस हवालदार मुकेश बुधवंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व परिसरातील CCTV फुटेज तपासाची दिशा ठरवून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने तपासणी चक्रे फिरवली। बालूर येथील पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मुकेश बुधवंत यांनी 25 ऑगस्ट रविवार रोजी कुपटा फाटा येथून मेघराज लक्ष्मण दौंडे यास ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखविल्यावर बालूर येथील बालाजी मंदिर व कालिका देवी मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेट्या फोडल्याची कबुली चोरट्यांनी दिली। ₹470 कोटी कामांची यादी घोषित करा, कांताराव देशमुख यांची मागणी। परभणी जिल्हा नियोजन समितीने रविवारी घाई गडबडीने ऑनलाईन घेतलेल्या बैठकीतून जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर केलेल्या 470 कोटी रुपयांचा कामाची यादी पालकमंत्री संजय बनसोडे व जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसारमाध्यमातून जाहीर करावी, अशी मागणी कृषीभूषण तथा प्रगतिशील शेतकरी कांताराव देशमुख यांनी केली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या रविवारीच्या बैठकीतून वार्षिक योजनेतील 470 कोटी रुपयांच्या कामांना चर्चेविना मंजुरी बहाल करण्यात आली, परंतु लोकप्रतिनिधी व नियोजन समितीचे काही सदस्यांनी बैठकीतून किंवा त्याआधी नेमकी कोणती विकास कामे सुचविली, ती कामे कोणत्या भागातील आहेत, त्या कामांची आवश्यकता आहे का, कामाचे स्वरूप काय, त्या कामावर किती पैसा खर्च होणार व कोणती सरकारी यंत्रणा ही कामे करणार आहे, याबाबत स्पष्टता झालीच पाहिजे, असे देशमुख यांनी नमूद केले। विकास कामे शहरी असो की ग्रामीण भागातील या कामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना असली पाहिजे। त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून होणाऱ्या या कामांचा सविस्तर तपशील सुद्धा पालकमंत्री व प्रशासनाने जाहीर केलाच पाहिजे, अशी देशमुख यांनी मागणी केली। जिज्ञासा बालविहारात रंगला दहीहंडी उत्सव कार्यक्रम। सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित जिज्ञासा बालविहार येथे दहीहंडी निमित्त नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेसाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता रोडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कांबळे व उत्कृष्ट विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास ताठे, जिज्ञासा बालविहारच्या शिंदे तर प्रशिक्षक म्हणून सत्यनारायण ताठे व रवींद्र रोडगे उपस्थित होते। या स्पर्धेसाठी एकूण 45 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। सर्व विद्यार्थ्यांचे नृत्य झाल्यावर बालगोपालांनी समूहात नृत्य सादर केले, नंतर दहीहंडी फोडण्यात आली।